शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आधुनिक शेती तंत्र या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पुरेपूर पिकाचं लागवडीपासून पूर्णपणे कोणत्याही पिकासंदर्भात काढणीपर्यंत सविस्तर मार्गदर्शन मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या आधुनिक शेती तंत्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, येत्या खरीप हंगामामध्ये तुम्ही सोयाबीन या पिकाची निश्चित तिथं लागवड पेरणी करणार असाल, परंतु सोयाबीन पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिथं फॉलो करणं गरजेचं आहे। पार तुम्हाला खत व्यवस्थापनापासून बीज प्रक्रियेपासून फवारणी व्यवस्थापन सर्व मार्गदर्शन मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून करणार आहे। आणि या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सोयाबीन पिकासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे। तर ती कोणती आहे? शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकाला नेमकं बीज प्रक्रिया आपल्याला कशाची करायची आहे, बीज प्रक्रिया कोणत्या औषधाची केल्याने आपल्या भविष्यामध्ये जे काही रोगराई वगैरे आपल्या सोयाबीन पिकामध्ये येतात तर ते 100% नियंत्रण होतील। शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकाला सुरुवातीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया तिथं करणं गरजेचं असतं। आणि निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो, तर त्या किडींना नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जाच्या कीटकनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया तिथं करणं गरजेचं आहे। आता नेमकं बुरशीनाशक कोणतं वापरावं, त्याचा काय फायदा होईल ते मी तुम्हाला सांगतो। शेतकरी मित्रांनो, एक बीट या नावाचं बुरशीनाशक उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये कार्बेंडायझिन आणि मँकोझेब असे दोन प्रकारचे कार्य करणारं हे बुरशीनाशक आहे। आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक कोणता वापरावं? शेतकरी बंधूंनो, वक्सना क्रॉप सायन्स कंपनीचं ॲव्हेंटेक्स या नावाचं एक कीटकनाशक उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये थायमोथॉक्झाम 30% हा घटक उपलब्ध आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे बियाण्याला बीज प्रक्रिया करताना नेमकं याचं प्रमाण किती वापरायचं आहे? शेतकरी मित्रांनो, प्रति 100 किलो बियाण्यासाठी मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। एक तर म्हणजे ॲव्हेंटेक्स या कीटकनाशकाचं प्रमाण प्रति 100 किलो बियाण्यासाठी आपल्याला तिथं 250 मिली वापरायचं आहे। आणि 250 ग्रॅम बीट या बुरशीनाशकाचं प्रमाण सुद्धा 100 किलो बियाण्यासाठी घ्यायचं आहे। करायचं काय आहे? आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाण्याचा शिंतोडा या बियाण्यावरती मारायचा आहे। मारून झाल्यानंतर आपल्याला पुरेपूर जे काही तुम्हाला प्रमाण सांगितलं तर ते प्रमाण टाकून आपल्याला जे बियाणं आहे तर त्याला पूर्णपणे चोळून घेणं गरजेचं आहे। चोळून घेतल्यानंतर आपल्याला 2-3 तास आपल्याला तिथं सावलीमध्ये सुकायला ठेवायचं आहे। सुकून झाल्यानंतर तुम्ही आपल्या बियाण्याची तिथं पेरणी करू शकता। निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये हे जर बीज प्रक्रिया तुम्ही केली तर 100% तुमच्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये भविष्यामध्ये तिथं वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तरच मला इथं सबस्क्राइब करून घ्या आणि इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला कधी विसरू नका। धन्यवाद।